नमस्कार, मी आहे अँकर चेतन आणि अहिल्यानगरमध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला एक निवेदक म्हणून, सूत्रसंचालक म्हणून पाहिलं असेलच. खरं तर आज या शाळेमध्ये म्हणजे आमच्या तक्षशिला शाळेमध्ये आल्यानंतर आज निवेदक म्हणून नाही, सूत्रसंचालक म्हणून नाही, तर जज म्हणून एक या स्पर्धेचं काम पाहिलं. ते पाहत असताना माझे जुने दिवस मला आठवले. शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा मी करत होतो आणि आज खरं तर जज म्हणून नाही, पण असं म्हणतो ना आपण, एक नवं चैतन्य आज मला मिळालं. अर्थात शाळेने खूप मेहनत घेतली आजच्या या स्पर्धेसाठी. येथील शिक्षक असेल, स्टाफ असेल, आणि मी माझ्या भाषणातही सांगितलं की अशा स्पर्धेसाठी मायक्रो प्लॅनिंग करणे गरजेचे असते आणि येथील सगळ्या स्टाफनं ती जी भूमिका आहे किंवा जो शिवधनुष्य आहे तो खूप छान पद्धतीनं उचलला. या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण आपला महाराष्ट्र, आपल्या भारत याची जी भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं हे काम करत असतात. आज मला वाटतं 18 ते 19 स्पर्धा झाल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या या स्पर्धा होत्या आणि यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाऊन स्पर्धा केली किंवा कॉम्पिटिशन केली आणि यश मिळवलं. अर्थात फक्त यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठीच या कार्यक्रमाचं किंवा या स्पर्धेचं आयोजन केलेलं नव्हतं. त्यामध्ये सगळ्यांनी आनंद घेतला आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांनी काही ना काही या ठिकाणाहून घेऊन गेले. मी पुन्हा एकदा तक्षशिलाचा जो स्टाफ आहे, सगळं मॅनेजमेंट आहे, प्रिन्सिपल मॅम आहेत आणि मॅमबद्दल पण मी नक्की सांगेल, इतकं जेन्युअन पर्सन, इतक्या पोलाईट मॅडम मी आजपर्यंत पाहिल्या नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करत असतो, आयोजकांच्या संपर्क येत असतो, पण खूप सुंदर आणि खूप एकदम आपण म्हणू ना ज्याला मायेचा हात त्यांनी आज या सगळ्यांना दिला. त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद मानतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि या स्पर्धेमध्ये अशा वेगवेगळ्या यामध्ये भाग घेत जा आणि चांगले चांगले पारितोषिक मिळवत जा.